हे घे, आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा. शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंदगतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. बायका वसूल करतेस बाबा, करतेस बाबा. तुकाराम, हे तुकाराम. हे शाळेला गेल्या ती. शाळेला गेला? अरे बा नाही सांगायचं तर पटेलाशे बॉल बाडे. वैलाला म्या शाळेलाच गेलतो, म्हणजे फॉर्म स्कूलला, जिथं शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशक उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. हे धर लाला, तुझं कर्ज फिटलंय. राज्यात लवकरच नवीन पीक विमा योजना, फळबाग लागवडीचं उद्दिष्ट यंदा दुप्पट, सोयाबीन उत्पादन वाढीसाठी स्वतःकडील बियाणे पेरा अभियान, पुणे जिल्ह्यात यंदा 2.5 लाख हेक्टरवर पेरण्या होणार आणि कोल्हापूर जिल्ह्यात कणेरी मठ इथं सेंद्रिय शेती कार्यशाळेचं आयोजन. नमस्कार, कृषी वार्तामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्त. राज्यात विविध कारणांमुळे शेतीचं नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. शेतकऱ्यांच्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी राज्य शासन पीक विम्याचे नियम बदलून आता सर्वंकष पीक विमा योजना आणणार आहे. शेतकऱ्याला 100% भरपाई मिळेल अशा प्रकारे तिची रचना केली जाणार आहे. राज्याचे कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी नुकतंच या योजनेचं सूतोवाच केलं. सध्याच्या पीक विमा योजनांमध्ये शेतकऱ्यांना पुरेशी नुकसान भरपाई मिळत नाही. या योजनांसाठीचे निकष आणि नियमही वेगवेगळे आहेत. त्यांच्यामार्फत शेतकऱ्यांना पुरेशी भरपाई मिळत नाही आणि त्यामुळं ते या योजनांचा लाभ घेताना दिसत नाहीत. या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच शासनानं नवीन पीक विमा योजनेचा विचार सुरू केला आहे. गेल्या 4 ते 5 वर्षांपासून दुष्काळ, गारपीट आणि पाणी टंचाईचा मोठा फटका फळबागांना बसल्यामुळं राज्यात यंदा मोठ्या प्रमाणात फळबाग लागवड करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. रोजगार हमी योजनेतून सुमारे 50,000 हेक्टरवर फळबाग लागवडीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही रोजगार हमी योजनेअंतर्गत 100% अनुदानावर फळबाग लागवड योजना राबवण्यात येणार आहे. गेल्या वर्षी या योजनेतून सुमारे 22,310 हेक्टर फळबाग लागवडीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. मात्र यंदा शासनानं त्यात दुपटीनं वाढ करून सुमारे 50,000 हेक्टरचं उद्दिष्ट ठेवलं आहे. आगामी खरीप हंगामामध्ये सोयाबीन बियाण्यांची कमतरता भासण्याची शक्यता लक्षात घेऊन सोयाबीन उत्पन्न वाढीसाठी शासनानं स्वतःकडील बियाणे पेरा हे अभियान सुरू केलं आहे. शेतात उत्पादित झालेलं सोयाबीन उत्पादन बियाणं म्हणून 2 वर्षांसाठी वापरता येतं. घरच्या बियाण्याची पेरणी करण्यापूर्वी बीज प्रक्रिया करावी आणि बियाण्याची उगवण क्षमताही तपासून घ्यावी असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. ही उगवण क्षमता तपासण्याची पद्धतही सांगण्यात आली आहे. साधा कागद भिजवून त्यावर सोयाबीनच्या बिया ठेवून पॉलिथिन पिशवीच्या साह्यानं झाकाव्यात आणि 4 दिवस ओलावा टिकून राहील असं ठेवल्यास काही कालावधीनंतर त्याची उगवण क्षमता तपासता येते. पुणे जिल्ह्यात खरीप हंगामात सुमारे 2,48,184 हेक्टरवर पीक लागवड करण्याचं नियोजन आहे. त्यासाठी कृषी विभागानं शासनाकडे मोठ्या प्रमाणात निविष्ठाची मागणी केली असून काही प्रमाणात ती शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे.
जिल्ह्यात बाजरीची सगळ्यात जास्त म्हणजे 80,000 हेक्टरवर पेरणी होणार आहे. जिल्ह्याच्या उत्तर भागात पाण्याच्या उपलब्धतेमुळे जुन्नर, खेड, आंबेगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा भाजीपाला पिकांकडे कल वाढला आहे. तर जिल्ह्याच्या पश्चिमेकडच्या मावळ, मुळशी, भोर, वेल्हा आणि खेड तालुक्यात भाताच्या लागवडीसाठी लागणाऱ्या रोपवाटिकेची तयारी सुरू आहे. बारामती, इंदापूर, शिरूर, दौंड तालुक्यांमध्ये पेरणीपूर्व मशागतीची कामं सुरू आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात कणेरी मठ इथं नुकतीच सेंद्रिय शेती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेंद्रिय शेती तज्ज्ञ डॉक्टर एल नारायण रेड्डी यांच्या हस्ते आणि मठाधिपती काड सिद्धेश्वर महाराज, आत्माचे संचालक बसवराज मास्तोळी आदींच्या उपस्थितीत कार्यशाळेचं उद्घाटन झालं. सेंद्रिय शेतीमध्ये मोठं उत्पादन मिळवण्यासाठी नत्रस्फुरत, पालाश आणि कीटकनाशकं घरच्या घरीच तयार करण्याचा कानमंत्र डॉक्टर नारायण रेड्डी यांनी दिला. सेंद्रिय शेती कशी करायची याबाबत त्यांनी प्रात्यक्षिकही दाखवली. या कार्यशाळेला सेंद्रिय शेतीमध्ये अतिशय चांगलं गुणवत्तायुक्त कार्य केलेल्या शेतीतज्ञांना आम्ही विनंती करून त्यांना मार्गदर्शनासाठी पाचारण करतो आहे. प्रामुख्यानं आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेंद्रिय शेतीतज्ञ डॉक्टर एल नारायण रेड्डी यांची प्रत्येक कार्यशाळेला उपस्थिती असते. त्यांची उपस्थिती ठेवण्यामागचं कारण पण तसं आहे की जमिनीमध्ये सेंद्रिय शेती करीत असताना बऱ्याच शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीतून उत्पादन कमी निघतं असं ओरड असते किंवा त्यांची तक्रार असते. मुळात पिकासाठी लागणारी मुख्य अन्नद्रव्ये, सूक्ष्म अन्नद्रव्ये, अतिसूक्ष्म अन्नद्रव्ये निव्वळ शेणखतातनं मिळत नाहीत. तर त्यासाठी बऱ्याचशा निविष्ठा आपल्या परिसरातलं घटक वापरून तयार करता येतात. आंबा फळे जमिनीवर आणि एकमेकांवर आपटणार नाही याची काळजी घ्यावी. फळे देठासह काढावीत. आंब्याच्या फळांचे काढणीनंतर फळास रोगापासून सुरक्षित पिकवण्यासाठी काढणीनंतर कार्बेंडाझिम 5 ग्रॅम 10 लिटर कोमट पाण्यात मिसळून केलेल्या द्रावणात 20 मिनिटे बुडवून घेऊन सुकवावीत आणि त्यानंतर आढीमध्ये ठेवावीत. आता पाहूया सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलचे. भेंडी कमाल 2,000 रुपये, किमान 550 रुपये. काकडी कमाल 2,500 रुपये, किमान 300 रुपये. कोबी कमाल 600 रुपये, किमान 300 रुपये. लसूण कमाल 4,200 रुपये, किमान 1,800 रुपये. हिरवी मिरची कमाल 3,000 रुपये, किमान 2,000 रुपये. कारले कमाल 3,500 रुपये, किमान 500 रुपये. कांदा कमाल 1,850 रुपये, किमान 1,000 रुपये. बटाटा कमाल 1,150 रुपये, किमान 600 रुपये. टोमॅटो कमाल 1,500 रुपये, किमान 400 रुपये. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com ह्या संकेतस्थळाला भेट द्या. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढच्या 48 तासात तुरळक ठिकाणी आणि त्यानंतर काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातल्या काही प्रमुख शहरांचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे: मुंबई कमाल 35 अंश सेल्सिअस, किमान 25 अंश सेल्सिअस. पुणे कमाल 36 अंश सेल्सिअस, किमान 25 अंश सेल्सिअस. नागपूर कमाल 42 अंश सेल्सिअस, किमान 29 अंश सेल्सिअस. नाशिक कमाल 39 अंश सेल्सिअस, किमान 25 अंश सेल्सिअस. औरंगाबाद कमाल 39 अंश सेल्सिअस, किमान 28 अंश सेल्सिअस. कोल्हापूर कमाल 39 अंश सेल्सिअस, किमान 20 अंश सेल्सिअस. सांगली कमाल 40 अंश सेल्सिअस, किमान 26 अंश सेल्सिअस. सातारा कमाल 37 अंश सेल्सिअस, किमान 23 अंश सेल्सिअस आणि सोलापूर कमाल 40 अंश सेल्सिअस आणि किमान 30 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in ह्या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. महाराष्ट्र राज्यात आपला शेती हा प्रमुख व्यवसाय मानला जातो. याच शेतीबरोबर इतरही अनेक पूरक व्यवसाय जर शेतकऱ्यांनी राबवले तर ग्रामीण भागातील समाजासाठी हे बऱ्याच अंशी उपयुक्त ठरेल. या पूरक व्यवसायामध्ये शेळी पालन हा व्यवसाय आपण आज विचारात घेऊयात. उरळी कांचन या गावात मुक्ताई शेळी फार्म या फार्मची निर्मिती झाली. या फार्मच्या निर्मितीमध्ये बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन उरळी कांचन या संस्थेचा खूप मोठा सहभाग आहे. ग्रामीण भागातील लोकांसाठी ही संस्था अनेक उपक्रम राबवते. बायफ ही संस्था गरिबांसाठी आणि आदिवासी लोकांसाठी त्यांच्या कल्याणासाठी म्हणून काम करत आहे. आणि काम करत असताना नॅचरल रिसोर्सेस जे आहेत, जल, जमीन, जंगल, जानवर यांचा उपयोग करून आणि या त्यांना आधुनिक तंत्राचा वापर करून इथल्या लोकांना, त्यांच्या गरिबी कुटुंबातल्या लोकांचं उद्धार करण्याचं काम बायफ करत आहे. गेली 48 वर्ष काम हे करत आहे. बायफमधनं विविध प्रकारचे प्रकल्प आम्ही राबवत आहे. अशा या प्रकल्पामध्ये मुख्यतः कुटुंब हे आमचा केंद्रबिंदू असतो आणि ह्या केंद्रबिंदूला, ह्या कुटुंबाला मध्यवर्ती धरून आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प राबवत असतो. आणि प्रकल्पामधनं येणारी जी मदत असते ती ह्या कुटुंबाच्या उद्धारासाठी आम्ही हे काम करत असतो. मुक्ताई शेळी फार्म हे बायफच्या कामाचे उत्तम उदाहरण आहे. या कुटुंबांनी आजवर अनेक व्यवसाय केले, त्यामध्ये गोपालन केले, परंतु अल्पभूधारक असल्याकारणाने व्यवसाय जमू शकला नाही. त्यानंतर बायफच्या मदतीनं शेळी पालनाचा व्यवसाय सुरू केला. आम्हाला बचत गटातून पैसे मिळाले, त्याच्या 2 गाया घेतल्या. त्या 2 गायांचे मी 6 गाया केल्या होत्या. 6 गायांच्यातून मग ते आता बाजार जास्त वाढले ना खादगीला, म्हणून आम्हाला परवडाना. मग आम्ही मग नंतर आम्ही बंद केल्या. त्या आम्ही ससे केले, ससे पालन केले होते. ससे पालन जवळजवळ 1000 ससे आम्ही केले होते. तर ते लोक पळून गेली. आम्हाला बायफने 2 शेरड्या दिल्या. एका शिरडीपासून 2 बायफने दिल्या. आम्ही त्याच्यावर 40 शिरड्या ह्याच्यावर दहीवाडीवरून आणल्या. मग आता माझ्याकडं पहिल्या वर्षाला लई लुस्कान व्हायला लागली, की तिला जुलाब व्हायला लागले, करडे झाले तर दूध नाही, असं मिळून आम्हाला काहीच उत्पन्न मिळाना. मग आम्हाला देवसरांनी आम्हाला साथ दिली की तुम्ही असे असे औषधं पाजा, हे करा. आणि मग देवसरांनी आमच्या मस्के शाळेला सांगितले, डॉक्टरला. मग ते येऊन आम्हाला मार्गदर्शन दिले. आमच्या शेरडांचे उत्पन्न आता 50 शिरडी झाली. चांगलं वाटलं आम्हाला. आमचं व्यवसाय पण चांगले चालले. आम्हाला 1 एकरामध्ये आम्ही एवढं गवत केलं आहे त्यांना, की शिवरी आहे, विलायती गवत आहे, पन्हाळी गवत आहे, निपर आहे, शेवगा आहे, हातगा आहे. असे आम्ही पुष्कळ खादगी केली. कडानी सबन शिवरी लावली, हातगा लावला आणि शेवगा लावला. कितीही अपयश आले तरी हिंमत सोडायची नाही, त्याचा धीरानं सामना करायचा, हे लेचरूड कुटुंबानं ठरवलं. बायफ संस्थेचं मार्गदर्शन झालं की म्हणजे गायांपासून म्हणजे काय फायदा या असतो. त्या 2005 साली वाळलेल्या चाऱ्याचा प्रकल्प राबवला बायफ संस्थेने. तो आम्ही म्हणजे प्रकल्प राबवला. नंतर गांडूळ खत केलं. 2008मध्ये बायफ संस्थेने शेळ्यांचे प्रशिक्षण दिले. त्यावेळेस माझ्याकडे 1 शेळी होती आणि 1 शेळी होती. ते गायांच्या बरोबर ते मग 3 महिने बायफ संस्थेने प्रशिक्षण घेतल्यावर
त्यात देवसरांनी सुद्धा शेळ्यांचं म्हणजे मार्गदर्शन केले, कसं म्हणजे त्यांची निगा राखायची, कसं त्यांना म्हणजे खायला हे करायचं. बायप संस्थेने परत आम्हाला म्हणजे बाहेर विक्रीत कशी विक्री करायची, परत बाहेरच्या असं शेळी फॉर्मवरती नेऊन म्हणजे कशी निगा राखायची काय ते सर्व म्हणजे प्रशिक्षण दिले. बाजारात जाऊन कशी विक्री करायची, कसं शेळ्या विकत घ्यायच्या, कशा विकायच्या हे प्रशिक्षण दिले. परत शेळ्यांना आपलं म्हणजे विलायती गवत, दसरथ घास आणि अंजनी गवत, परत हातगा शेवरी ही बी दिले. मग ते आम्ही म्हणजे शेतात ही लावले. त्या 1-2 शेळ्यांच्या आम्ही हळूहळू शेळ्या वाढवीत गेलो. लसीकरणही 3 महिन्यातून आम्ही जंताचे डोस देतो आणि वर्षाला आपलं PPRचं परत गटसर्प लाळीचं म्हणजे 4 डोस देतो. ते आपलं घरगुती जर त्यांना जर जुलाब वगैरे झालं तर मग आम्ही स्वतः इंजेक्शन देतो डॉक्टरांना बोलवण्यापेक्षा. म्हणजे आम्ही जे विकल्या ते सगळं बायप संस्थेनेच 220 रुपये किलोनी घेतल्या. आणि त्या 20 शेळ्यांचा म्हणजे 12 शेळ्या नेल्या पहिल्या, तर त्यांचे 70,000 रुपये आले. आणि पहिले आम्ही म्हणजे असं एकूण आमचं 2.5 लाख म्हणजे 2,60,000 रुपये झालं म्हणजे खताचं वगैरे धरून म्हणजे उत्पन्न. बायफच्या साह्यानं या भागात एका बचत गटाची स्थापना केलेली आहे. देवा सर्वांना सांभाळून घे, सर्वांना शक्ती दे आणि परस्परांना सहकार्य करून सर्वांची उन्नती होऊ दे, अशा आशयाची प्रार्थना त्या म्हणतात. विद्येवर निष्ठा ठेवूया, उद्योगाची कास धरूया, साहस शिकवा, संयम शिकवा, द्या जीवन चैतना, करा आम्हाला निर्भय निर्मळ, उजळू द्या जीवना. महिन्यातून ठराविक दिवशी आजूबाजूच्या 20-25 महिला एकत्र येतात आणि बचत गटाची मीटिंग घेतात. या भेटीमध्ये हिशोब ठेवणे, ध्येय धोरणं ठरवणे, पुढील कामांची चर्चा करणे इत्यादी गोष्टी केल्या जातात. एका प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही सातारा जिल्ह्यातील दहिवडी येथून पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी मेंढी विकास महामंडळाकडून उस्मानाबादी जातीच्या 30 शेळ्या आणि 1 बोकड दौंड तालुक्यातील बायप संस्थेच्या मार्गदर्शनाखालील डाळिंब आणि दरेकरवाडी येथील बचत गटातील 17 महिलांना देण्यात आले. ज्यावेळेस महिलांना शेळ्या देण्यात आल्या त्यावेळेस त्या शेळ्यांचा विमा आणि आवश्यक अशी लसीकरणे करण्यात आलेली होती. आणि त्याचबरोबर त्यांना शेळी व्यवस्थापन कसे करावे याचेही प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये शेळ्यांची निगा कशी राखावी, त्यांचा आहार कसा असावा, त्याच्यानंतर त्यांची वजन कशी करावीत आणि वजन केल्यानंतर त्याचा फायदा कसा होतो, गाभण शेळींची काळजी कशी घ्यावी, शेळ्या विक्रीसाठी घेऊन जाताना त्यांची घ्यावयाची काळजी, तसेच शेळ्यांचा विमा आणि विम्याबद्दलची माहिती आणि त्याचा फायदा, त्याच्यानंतर शेळ्यांची दैनंदिन नोंद कशी ठेवावी याचे त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. या प्रकल्पाच्या माध्यमातून फक्त ज्या महिलांनाच शेळ्या दिल्यात म्हणजे जे लाभार्थी आहेत त्यांनाच पुढे घेऊन न जाता आपण दिलेल्या शेळ्यांमधून जी पहिली पाठ होईल ती दुसऱ्या लाभार्थींना देऊन आपण त्यांनाही पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत आहोत. शेळी ही गरिबांची गाय आहे. त्या शेळीपालन व्यवसायात योग्य दिशादर्शक ठरून बायफ ही संस्था गेली 48 वर्ष ग्रामीण भागामध्ये कार्यरत आहे. शेतकऱ्यांना विविध उपक्रमाद्वारे जागृत करून त्यांना आर्थिक स्थैर्य देण्याचं काम ही संस्था करत आहे. आजचा जो केस स्टडी आहे ती आमची DF आणि यशस्विनी ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही त्यांना ही मदत केलेली आहे. 2 प्रकल्प आहेत. एका प्रकल्पामध्ये आम्ही त्यांना शेळ्या मेंढ्या दिल्या, एका प्रकल्पामधून आम्ही त्यांना प्रशिक्षण आणि त्यांचा एक्सपोजर व्हिजिट्स वगैरे आम्ही अरेंज केल्या होत्या की जेणेकरून त्यांचा सर्वांगीण त्याच्यामध्ये त्यांना मार्गदर्शन व्हावं, हा त्याच्यामध्ये पाठीमागचा मूळ उद्देश होता. एका प्रकल्पामध्ये जर का थोडासा पैसा कमी असेल तर दुसऱ्या प्रकल्पामधनं त्यांना आम्ही अशा प्रकारची मदत पुरवतो. या प्रकल्पामध्ये पहिल्यांदा आम्ही पूर्ण लाभार्थी निवडतो आणि लाभार्थी निवडण्याची सुद्धा एक प्रक्रिया असते. त्या प्रक्रियेमधनं निवडल्यानंतर त्यांना शेळ्या मेंढ्या वगैरे देत असताना त्यांची
काही नॉर्म्स अँड टर्म्स कंडिशन्स ठरलेले असतात ते देतो. त्याच्यानंतर सिक्वेन्सनी त्यांना एक्सपोजर व्हिजिट देतो. नुसतंच देऊन भागत नाही, तर त्यांना त्याची सायंटिफिक म्हणजे विज्ञाननिष्ठपणे कशी ग्रोथ कशी करता येईल त्याच्यावरती आमचा म्हणजे भर असतो. याच्यामध्ये एक महत्त्वाचं असं आहे की आम्ही आत्ता इथे उरुळी कांचनमध्ये 49 गावांमध्ये काम करतो आहे. तसंच भिगवणच्या 11 गावांमध्ये काम करतो आहे. ह्या ठिकाणचे लोक जे त्या प्रकल्पाच्या माध्यमातून आमच्याशी निगडीत होतात, आमच्याकडे येतात. त्या प्रकल्पाला जर जिथनं आम्हाला फंडिंग मिळतं त्या फंडिंग एजन्सीशी आमचं बोलणं होतं. त्याच्याप्रमाणे आम्ही बजेट तयार करतो. बजेट तयार केल्यानंतर त्या फंडिंग एजन्सीकडनं ॲप्रूव्ह करून घेतो आणि हे जे लाभार्थी असतात त्यांची एका विशिष्ट पद्धतीने आम्ही निवड करतो. त्याच्यामध्ये विशेषतः BPL फॅमिलीज म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन, गरीबातले गरीब लोक, त्यांचं एक असतं. आमच्या गटाशी संबंधित असले पाहिजे हा एक दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असतो. शेतकरी असतील तर ते आमच्याशी संबंधित असतात. महिला सबलीकरण हा आज देशातील प्रमुख मुद्दा आहे आणि आर्थिक हालाखीमुळे देशातील शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी अशा पूरक व्यवसायांची योग्य प्रशिक्षण उपलब्ध झाली तर बळीराजाला नक्कीच आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल. आमचा मूळ उद्देश तोच आहे. आम्ही काय सगळ्या लोकांपर्यंत पोचू नाही शकत, पण हे एक माध्यम आहे. आम्ही जेव्हा ह्या शेळ्या ह्या इथल्या काही 15 लोकांना दिल्या, 6 लोकांना इथे दिल्या आणि 6 लोकांना दरेकरवाडीच्या याच्या एक प्रकल्पामधनं आम्ही दिल्या होत्या. 30 शेळ्या आम्ही जेव्हा वाटल्या होत्या तेव्हा आमचा उद्देश असा होता की ह्या लोकांनी जेव्हा त्यांना पहिली पाटी होईल ती पाटी त्यांनी दुसऱ्या आपल्या गटातल्या बचत गटातल्या महिलांना, ह्याला इक्विटी म्हणतात, म्हणजे सगळे समानता त्यांच्यामध्ये यायला हवी आहे. ही समानता येण्यासाठी सुद्धा त्यांनी पहिली जी पाटी होईल त्यांनी ते द्यायची आणि मग दुसऱ्या पाटीपासनं त्यांनी मात्र आपला व्यवसाय सुरुवात करायला हरकत नाही. अशाच प्रकारचं गोठा म्हणा किंवा अशा प्रकारचं रेअरिंग, सायंटिफिक रेअरिंग या दुसऱ्या महिलांनी करावं. एक रोल मॉडेल म्हणून शोभाताईंना आम्ही इथे उभं केलेलं आहे आणि हे पूर्ण भारतामध्ये एक असं उत्कृष्ट उदाहरण ठरणार आहे. आज लेचरूड कुटुंब या गावातील आदर्श कुटुंब बनले. कुठल्याही अपयशाला न घाबरता पुढे वाटचाल करण्याचं ध्येय आपल्याला यात दिसतं. जसं येवोत अनेक संकटे, येवोत अनेक तुफान, येवोत अनेक संकटे, येवोत अनेक तुफान, या संकटांमध्येही तावून सुलाखून मी ताठ ठेवेन माझी मान आणि अभिमानाने सांगेन जय जवान, जय विज्ञान, जय किसान. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल ID असे आहे ddkpunekrshi@hotmail.com आणि ddkpunekrshi@rediffmail.com.